TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाच्या बातमीनं बुलेटिनची सुरुवात। बातमी येते मीरा रोडमधून। मीरा रोड परिसरामध्ये बेकायदेशीर कामावर पालिकेनं आज बुलडोझर फिरवलाय। महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश पॅटर्न अवैध बांधकामांवर आता बुलडोझर। मीरा रोड परिसरामध्ये खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। मात्र मीरा रोड परिसरामध्ये बेकायदेशीर कामांवर पालिकेनं आता बुलडोझर फिरवलेला आहे। मीरा रोड परिसरामध्ये 1000 पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। अनधिकृत बांधकामांवर इथे बुलडोझर फिरवला जातोय। मीरा रोडच्या नयानगरमध्ये बेकायदेशीर बांधकामांवर पालिकेनं बुलडोझर फिरवलाय। दंगल नियंत्रण पथक आणि महाराष्ट्र पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये ही कारवाई सुरू करण्यात आली आहे। मीरा रोड परिसरामध्ये खबरदारी म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। हे उत्तर प्रदेश नसून मुंबई आहे। नयानगर मधील व्यक्तीनं व्हिडिओ ट्विट केलाय। अवैध बांधकाम आणि धंदे असतील तर ते बंद होतील असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। थेट माहितीसाठी मीरा रोड मध्ये आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी नंदकिशोर यांच्याकडे। नंदकिशोर, पालिकेनं या नयानगर परिसरामध्ये अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवलाय, आत्ताची दृश्य काय आहे? नक्कीच निखिला, जर पाहायला गेलं तर अवघ्या काही वेळापूर्वी TV9च्या प्रेक्षकांना दाखवण्यात आलेलं होतं। याच ठिकाणी पालिकेमार्फत बुलडोझर फिरवण्यात आलेला होता। आपल्याला पाहायला मिळालं तर खरं तर 2 दिवस या संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण आहे, कारण गेल्या काल आणि परवा या ठिकाणी वेगवेगळ्या 2 गटात हाणामारी झालेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्यानंतर खरं तर पालिका ही ॲक्शन मोडवरती आलेली आपल्याला पाहायला मिळते। दुपारच्या सत्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा स्टेटमेंट केलं होतं की जे अनधिकृत बांधकाम आहे ते तोडण्यात येईल आणि हे मीरा रोडचे संपूर्ण नयानगर आहे आणि नयानगरमध्ये जे समोर रस्त्यावरती जे बांधकाम आलेलं होतं त्या बांधकामावरती पालिकेनं JCB फिरवलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या संपूर्ण भागात या कामादरम्यान मोठ्या संख्येने जो पोलीस फाटा आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। संपूर्ण जो मीरा रोडचा हा भाग आहे या ठिकाणी 1000हून जास्त पोलीस जे आहेत ते सध्या तैनात करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र पोलीस असू दे किंवा दंगल नियंत्रण फोर्स असू दे, या 3 पथकं जी आहेत ती या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात। या भागातील जी अनेक समोर जी घरं आलेली होती ती कुठेतरी तोडण्याची ही संपूर्ण जी कारवाई ती करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। ही समोरची दृश्य आपण बघतोय, हे घराच्या समोर एक गाळा होता। नक्कीच नंदकिशोर, हे दृश्य आपण पाहतो मीरा रोड परिसरामध्ये बेकायदेशीर कामांवर पालिकेनं बुलडोझर फिरवलाय।